आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। वेदा, काय ग, काय झालं? अशी का उभी आहेस? तुझ्या ऑफिसच्या कलिग समोर माझी इमेज इतकी वाईट का केलीस तू? मी सांगते तसं तू वागतोस असं वाटतंय त्यांना, असं चित्र तयार केलंस ना? काय? कोण बोललं तुला हे? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये। तुझ्या कलिग्सना असं वाटतं की माझ्यामुळे तू बदललायस का? खोटं सांगितलंस त्यांना, का वागलास असं? ऋषी, स्वतःच्या बायकोबद्दल असं बोलताना काहीच कसं नाही वाटलं तुला? तिला किती वाईट वाटलं असेल याचा तरी विचार करायचा। बाबा पण मी वेदा, अरे मुक्ता, अरे संकेत, मुक्ता, या ना, या या या। काय ग वेदा, तुझ्या डोळ्यात पाणी काय? अगं ते कांदा चिरला ना मी। काय रे ऋषी, खरं बोलतीये ना ही? हा, हो हो, खरं बोलते। हो, ती मिठाई यांच्यासाठी। बाबा, अरे कशाला एवढं? वेदा आत नेऊन ठेव। हो मी आलेच। मुक्ता, अरे ये ना, ये संकेत, बस बस बस, ये संकेत आहे, बस। मग काय म्हणतोस? तुझा बिझनेस कसा चालू आहे? बिझनेस? अरे म्हणजे तू जे काय करतोयस तो बिझनेसच आहे ना। आम्ही काय जॉब वाले। अच्छा, बिझनेस म्हणजे माझी सेल्समॅनगिरी चालली, बरी चालली। तुझा जॉब कसा चाललाय? अरे मस्त मस्त चालू आहे। ऍक्च्युली आम्ही तुम्हाला आमच्या घरी जेवणाचं निमंत्रण द्यायला आलो होतो। वाह, छान। हे वेदा, वेदा, हा बाबा। हाय बघ, यांनी तुम्हा दोघांना त्यांच्याकडे जेवायला बोलावलंय। जायचंय तुम्ही आवर्जून त्यांच्याकडे। काय असतं, नातेवाईकांनी एकमेकांकडे जाण्याने नातेसंबंध वृद्धिंगत होतात। आणि आज तुम्ही आमच्याकडे आलाच आहात, तर आज आमच्याकडे जेवल्याशिवाय तुम्ही जायचं नाही काय? हा, अहो अहो काका, काय उगाच जेवणाचं वगैरे कशाला? हे ऋषी, हो म्हणजे काय, जेवण करून जायला पाहिजे। हा, हो भाऊजी, जेवून जायचंय हा। आणि तसे मी मुक्ताला असंच सोडणार नाही। हा, आणि वेदा, सागर संगीत स्वयंपाक कर। हा, काय काका, म्हणजे आम्ही तुम्हाला जेवणाचं निमंत्रण द्यायला आलो तर तुम्हीच आमच्या जेवणाचा घाट नाही, घातला। आता आम्ही सोडणारच नाही ना तुम्हाला। आभा, हे आभा, जा, मी कपडे धुवून घेतलेत, वाळत घाल जा, जा। ताई, बघतेस ना मी अभ्यास करते। कशाला ग उगाच काम सांगतेस? आबा, तुला काय डोंगर उचलायला सांगितलंय का? कपडे वाळत घालायला सांगितलेत, जा लवकर। ताई, सकाळपासून ना तुम्हाला अशीच कामं सांगतेस, आणि आता कुठे मी अभ्यास करायला बसले तर पुन्हा कामं सांगतेस। फालतूची बडबड बंद कर आणि कपडे वाळत घाल जा, जा लवकर, पुस्तक ठेवते। एक मिनिट ताई, मला एक सांग, जर घरातली सगळी कामं मीच करायची मग तू इकडे काय करतेस? मी इकडे काय करते म्हणजे? हा, मोठी बहीण आहे मी तुझी, माझ्याशी उलट बोलतेस? आणि काय ग, मी एवढी गरोदर आहे तरी घरातली सगळी कामं करतेय ना? तुला फक्त कपडे वाळत घालायला सांगितले, उलट बोलतेस माझ्याशी? अगं नाही ताई, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी तर गंमत करत होते। गंमत?
ही अशी गंमत. आभा, कळतंय मला तुला काय म्हणायचंय ते. लग्न झाल्यापासून मी इथेच पडीक असते. मी आणि माझा नवरा इथेच बसून जेवतो, इथेच खातो. बाबांच्या डोक्यावर ओझच आलोय आम्ही. असंच म्हणायचं ना तुला, मग सरळ म्हण तसं. अगं ताई ताई नाही. अगं तू काही काय बोलतेस, ह्यातलं काहीच माझ्या मनात नव्हतं. मी सहजच अगदी सहज. हे सहज होतं आबा. मला सगळं कळतंय. जेव्हा माणसाच्या मनात समोरच्या विषयी किंमत नसते ना, तेव्हा असे शब्द जिभेवर येतात. नाही नाही, तुझी चूकच नाहीये. चूक ना माझ्या नशिबाची आहे. माझं नशीबच फुटकं आहे, म्हणून स्वतःच्याच घरात स्वतःच्या लहान बहिणीकडून अपमान सहन करावा लागतोय, बाकी काही नाही. ताई राहू दे, काही बोलू नकोस. ताई. अगं ताई ऐक ना ग प्लीज. ताई ताई मुक्ता, तू एक गोष्ट नोटीस केलीस का? काय? वेदा, मला तिचा मूड जरासा गडबड वाटत, म्हणजे उदास वाटली. नाही, मला तसं काही नाही वाटलं. तू बघितलं नाहीस? म्हणजे आपण गेलो तेव्हा तिचे डोळे पाणावलेले होते. अगं तू आत गेलीस तेव्हा तुला काही बोलली की? नाही, मला काही बोलली नाही. पण तसंही आपल्या घरातले प्रॉब्लेम्स कोणी सांगते का? असं असेल तर तिला काहीतरी गोष्टीचं नक्कीच टेन्शन असेल. मला वाटतं तो ऋषी तिला बरोबर वागवत नसेल. आपण गेलो तेव्हा ऋषी आणि त्याचे वडील दोघही होते. दोघही तिला छळत असणार. बिचारी. डोळे फुटलं का रे? मुक्ता, तुला हा, मी काही नाही, ठीक आहे. अगं तुला नीट चालता येत नाही का ग? अहो, आता यात माझी काही चूक आहे? तुझी चूक नाहीये. मी त्याने उगाच कट मारला. तू बघत बसली असतील त्याच्याकडे पदर नाचवत. तुला आवडतात ना तरी बाईक वाले रायडर. ही असली थिरा आता चालणार नाही का? तुझं लग्न झालंय माझ्याशी, कळलं? चला आता. चला. वृंदा, कसा होता तुमचा पहिला दिवस? काय सांगू वृंदा, काही विचारू नको बाबा. एकतर लोकांना नुसती माहिती देण्यातच घसा पार कोरडा पडलाय आपला, माहिती का? त्यात अर्ध्या पब्लिकला EMI नावाचं झंगट काय असतं तेच माहित नाही. मग त्यांना ते नीट सगळं समजवलं, त्यांच्या भेजात ते उतरवता उतरवता पार जीव गेला, माहितीये का? बरं, एवढं सगळं करून वस्तू विकत घेणाऱ्या बायका काय म्हणतात, म्हणे नवऱ्याला विचारून सांगते तुम्हाला. अरे मग नवऱ्यालाच विचारायचं होतं तर मला कशाला विचारलं, माझा कशाला जीव काढला? अहो असू दे, आजचा पहिला दिवस होता ना, म्हणून असं झालं असेल.
पण या अनुभवातून तुम्हाला कळेल की गिरायकांशी कसं बोलायचं, त्यांना कसं समजावून सांगायचं. हा, तुम्ही बसा, मी चहा टाक. एक मिनिट चहाचं राहू दे. मला एक गोष्ट समजली नाही, तू आता इथं काय करतीस? म्हणजे इथं यायच्या आधी मी अशोक काकांकडे गेलतो, तिथं नव्हतीस तू. मग तू तिकडून इकडं आपल्या घरी का आलीस? सहजच आले होते मी. तुम्ही चहा सोबत काय घेणार आहात? चहा सोबत काही नकोय मला, उगाच विषय बदलू नको. मी काय प्रश्न विचारतोय तुला, त्याचं उत्तर दे आधी. तू इकडं का आलीयस वृंदा? जाऊ दे ना ते. तुम्ही काय घेणार आहात चहा सोबत ते सांगा मला. अरे परत तेच. मी काय बोलू राहिलो, तू काय बोलू राहिली? वृंदा, आता मी तुला फायनल विचारू राहिलो, तू इकडं आपल्या घरी का निघून आलीयस? बोल. आभाचं आणि माझं भांडण झालंय. तरीच वाटलंच होतं मला, काहीतरी लफडा झालाय. म्हणूनच एवढे आडेवेडे घेऊन बोलू राहिली ना तू. मग काय करू? वयाने लहान असून पण उलट बोलते माझ्याशी. काय तू पण वृंदाराव, हा? शेंडेफळचं वय काय, तुझं वय काय? तिच्या एवढी आहेस का तू आता? नाही ना, मोठी आहेस ना तू. मग तू जरा समजुतीनं वाग ना. ते लहान आहे अजून. तिचं बोलणं तू एवढं मनावर घेतलंस, एवढं? मला एक गोष्ट सांग, तू आबाला आईसारखीच आहेस, बरोबर की नाही? बरोबर ना? आता तिचं वय वाढतंय म्हटल्यावरती असं उलटून सुलटून बोलणारच आपल्याला. उलट अशाच वेळी आपण मोठ्यांनी तिला कुठं काय बोलावं, कसं बोलावं नीट समजून सांगायला पाहिजे, असं भांडून चिडून नाही. ती काय आईच्या पोटातूनच शिकून आली का काय सगळ्या गोष्टी? नाही ना. आपण तिला शिकवणार नाही तर कोण शिकवणार? आता तू इकडं आल्यावर तिने तिकडं किचन मध्ये स्वयंपाक करायला घेतला आणि त्या नादात काहीतरी वेगळाच मॅटर होऊन बसला, तर काय करणार होत आपण? हा विचारच नाही केला मी. रागाच्या भरात इकडे निघून आले. तुम्ही म्हणताय तसं. आता आल्यानं विचार डोक्यात तुझ्या, मग आता इथे टाइम घालवू नको. चल आत्ताच्या आत्ता जाऊ आणि तिने काही मॅटर करायच्या तिथे जाऊन सगळं हँडल करू. चल. बरं आता जमेल का? किमान वरण भात तरी लावायला जमेल का? नाही? काय झालं? अजून कॉन्फिडन्सने दडीच मारली आहे तुमच्या? हा? कशाला काळजी करतेस तू? हा आबा, तुला आठवत नसेल पण लहानपणी एकदा माझ्याकडे आले होतीस आणि मला म्हणालीस, बाबा तुमच्यासाठी मी मसाला चहा करून आणते. आणि काय दिलं होतंस माहितीये तू? हा, माहितीये का तुला? कपभर पाण्यामध्ये चमचाभर हळद आणि तिखटाचा मसाला घालून मला आणून दिलं होतंस तू. आठवतंय ना बाबा. पण तेव्हा मी लहान होते ना. आणि हेही आठवते की तेव्हा तो मसाला चहा तुम्ही मला वाईट वाटू नये म्हणून संपवला होता. होय ना, आठवतंय ना? मग आता कसलं टेन्शन घेतेस? पेढी कुठली? हा, आणि कशाचं टेन्शन? वृंदाताईचं. तिचं काय टेन्शन घ्यायचं? काय गाभा तू, तिचा स्वभाव माहित नाही का तुला? अगं थर्मामीटर आहे ती, थर्मामीटर. जितक्या लवकर चिडते तितक्या लवकर शांत होते. मग पण मला वाटलं नव्हतं बाबा ती एवढी चिडेल. मला वाईट वाटतंय. ठीक आहे, बघ ते सगळं डोक्यातनं काढून टाक, आता काढून टाक. आणि इकडे लक्ष दे, इकडे लक्ष दे. आता गणिताच्या तासासारखं हे सगळं डोक्यावर जाईल परत. हा बरं चल, बघ हे मला हे झाकण कसं कसं उघडून मला परत लावायचं दाखव चल. हा दाखव. हा असं नाही खाच्यात बसलं पाहिजे व्यवस्थित, एवढं लांब नाही. हा बघ हा हा दाखव. हा अगं वृंदाताईला सुद्धा मी शिकवलंय कसं झाकण लावायचं ते कुकरचं. दाखव बघू. नाही एक मिनिट परत दाखवतो, नीट लक्ष देऊ.
काय करताय तुम्ही? या इथे या. अगं काय? सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला स्वयंपाक करावा लागतोय. असू दे, मी आवरते. हा अगं काही मी स्वयंपाक वगैरे काही करत नाहीये, फक्त तिला कुकरचं झाकण कसं लावायचं हे शिकवत होतो. हा बरं ते जाऊ दे. वृंदा, आधी शेंडे फळाला सॉरी बोल. सॉरी बोल. तू थांब ग. ए अरे काही त्याची काही गरज नाही रे, मला वाटलंच होतं तू असं ओरडत येणार ते. हा आणि काय ग तू, अगं तुझा स्वभाव काही तिला माहित नाही का? हा जितक्या लवकर चिडतेस तितक्यात लवकर शांत होतेस तू, माहिती आहे तिला. काय ग आबा, सॉरी. हा. मी ना आज तुझ्या आवडीचे मसाला पापड बनवून देते. मसाला पापड आणि मसाला चहा. काय बाबा? ए, नको रे बाबा, आता ह्या वयात झेपायचं नाही तुझा तू मसाला चहा. ए, मसाला चहा म्हणजे बाबा हिने तुम्हाला तो 3री-4थीत असताना बनवून दिला होता तो. नको बापरे. बर काय करा, काय कसं काय चाललंय तुझा बिझनेस? नाही म्हणजे माल कितपत खपला तुझा? कसलं काय काका, हं? एक तवा गेलाय, तो पण छोटा, त्यात पण मार्जिन नाहीच. बरोबर, ठीक आहे रे, ठीक आहे, असू दे असू दे, जाईल थोडा वेळ जाईल, जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. हा पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नाही कुठल्याही कामात कुठल्याही व्यवसायात मेहनती महत्वाची असतेच, पण मेहनतीसोबतच जर संयम असेल ना तर तो कुठलाही व्यवसाय, कुठलाही प्रयोग, एकंदरीत सगळं आयुष्य असं खूप छान यशस्वी होत. हा त्यामुळे तू लोकांना सतत भेटत राहा, त्यामुळे तुझ्याबद्दल त्यांना विश्वास वाटेल. त्यामुळे त्यांना सातत्याने भेटायचं आणि त्यांना सांगत राहायचं की मी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे. काय? हा बरोबर आहे, करेक्ट बोलू राहिले तू. बर मी जरा बाहेर बसू का? नाही, आज जरा जास्तच चालणं झालंय तर दमायला झालंय जरा. होय ना? बस जा जा, आराम कर, जा. चहा पाठवतो याच्या बरोबर. हा चालेल. हा जा. बघितलंस, तुला एवढ्या जवळ दिली म्हणून बरं झालं की नाही. हा आणि हाकेच्या अंतरावर माहेर आहे म्हणून आपल्या सगळ्यांचं फावलंय, होय की नाही? नाही तर सासरी जरा काही झालं असतं की लगेच आली असतेस गाल फुगून. हा आणि मग तुला सारखं नेऊन सोडायला लागलं असतं मला, नाही का? आपलं माहित नाही पण आपल्याला सारखी ने आण करणारा तो रिक्षावाला मात्र लखपती झाला असता. बर बर, आता हिला शिकव किमान वरण भात तरी करायला शिकव जरा हिला. हा शिकव, पण न ओरडता. ओरडू नकोस, शांतपणे शिकव. चला चला, लागा कामाला लागा. आलंच मी. आणि चहा पाठवते जरा. हो हो. हा. डाळ धुवून तरी घेतलीस का? वा, आणि ओरडू नकोस म्हणे. संकेत मी काय म्हणतो ऐकून घे. तुला स्वतःच्या बायकोशी कसं वागावं हे कळत नाही का? का ओरडलास त्या मुक्तावर तू? अहो तुम्ही जरा शांत व्हा. कसं शांत राहू मी? वरचेवर वाढत चाललंय विचित्र आणि विक्षिप्त वागणं. लग्न करून बायको घरात आणली की संपलं सगळं. तिच्याशी चांगलं वागायचं कोणी, जीव कोणी लावायचा? हो बाबा, माझा मुक्तावर जीव आहेच, म्हणूनच मी या घरात लग्नाआधी सगळ्या वस्तू विकत घेतल्या. कळलं? मूर्खा, त्या वस्तूंचं काय सांगतोयस मला? नुसत्या वस्तू, ती खोकी घरात आणून ठेवणं म्हणजे प्रेम नव्हे. जिवंत हाडामासाची माणूस आहे ती, तिच्यावर प्रेम कर, तिला जीव लाव. वस्तूंचं सांगतोय मला बाबा. म्हणजे काय 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 म्हणणं काय आहे तुमचं? मी मुक्तावर जीव लावावा, तिची काळजी घ्यावी आणि बाहेर मात्र तिला मोकळं सोडून द्यावं, म्हणजे ती कोणाला हात दाखवेल, इशारा करेल आणि कोणी तिला कट मारून जाईल. हा मूर्ख आहे का पोरगा? आपण जे हे घाणेरडं बोलतोय, काही मूर्खासारखं, ते आपल्या स्वतःच्या बायकोबद्दल बोलतोय, याचं भान नाही तुला? हो बाबा, मला माहिती आहे मी माझ्या बायकोविषयीच बोलतोय ते, आणि मला वाटतं माझ्या बायकोने फक्त आणि फक्त माझंच असावं. कोणा दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे बघणं आणि तिने कोणा दुसऱ्या पुरुषाकडे बघणं मला चालणार नाही. आणि तसं झालं ना तर काय करेल ना, माझं मलाही सांगता येणार नाही. कळलं? हे संकेत, संकेत. बापरे, अगं काय करायचं या पोराचं?
वेदा, तू जेवलीस? नाही, आणि मला जेवायचंही नाहीये. वेदा ग, असं जेवणावर का राग काढतेस? जेवणावर राग काढून काही होणार आहे का? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का खोटं बोललास तुझ्या कलिग्स ना? पार्टीला जायचं नाही असं कधी म्हटलं मी? वेदा ग, तू अजूनही तेच घेऊन बसलीस. तुझ्यामुळे माझी इमेज खराब होते ना. पण आता तू त्यांना असं काहीतरी बोललास, मग त्यांना असं वाटणार की वेदा ऋषीला त्रास देते, वेदा ऋषीला कंट्रोल करते, आणि हे सगळं ना तुझ्या एका खोटं बोलण्याने झालंय. का बोललास तू खोटं? ऋषी, मला उत्तर हवंय, आणि तुझ्याकडे उत्तर नसेल ना तर मी माझ्या बाबांकडे निघून जाते. वेदा ग, मागचा पुढचा विचार न करता तू डायरेक्ट बाबांकडे जायचं काय म्हणतेस? अगं, माझ्यावर चीड, माझ्यावर रागव, माझ्याशी भांड ना, डायरेक्ट बाबांकडे जायचं म्हणजे काय? तू तरी कुठे उत्तर देतोयस माझ्या प्रश्नाचं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याआधी तूही माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला मी आवडतो का? आपलं लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध झालंय का? ए ऋषी, आता असं काही वेगळं बोलून टॉपिक चेंज करायचा नाही. हा, वेदा, मी टॉपिक चेंज करत नाहीये. मला हा प्रश्न पहिल्या दिवसापासून पडलाय. आपण एका घरात राहतोय, पण वेगवेगळे असल्यासारखे राहतोय आपण इकडे. अगं, नवरा बायको मध्ये जे घडतं ते आपल्यात कधी घडतच नाही. तू साधं मला तुझ्या जवळ बसू देत नाहीस का? अगं, लग्न झाल्यानंतर मी काही स्वप्न बघितली होती, जशी तूही बघितली असशील ना. अगं, मग सारखं तुला बाबांकडे जावंसं का वाटतं? तुला माझ्याशी बोलावंसं का वाटत नाही? माझ्या बरोबर टाइम स्पेंड करावासा का वाटत नाही तुला? तुला काय वाटतं, आपण असं एकमेकांपासून दूर राहून संसार करू शकणार आहोत का? ऋषी, काय चाललंय काय? बाबा, ते मी वेदाला, मला काही ऐकायचं नाही. अरे, वेदाशी लग्न करायचं म्हणून तू घरच्यांशी भांडलास. घरचे नाही म्हणत होते, पण तरीही वेदाशीच लग्न करणार असा हट्ट धरून बसलास तू. आता तिच्याशीच भांडतोयस. हे बघ, मला तिच्या डोळ्यात अश्रू नकोय ना. दरवाजा लावून घे जरा. थोडा मोठा झालाय, काहीही कळत नाही. तिच्या चेहऱ्यावर स्माइल बघण्यासाठी मी दिवसभर वेगवेगळे प्रयत्न करत असतो. तिलाच मी रडवलंय असं वाटतं आता बाबांना. अहो, आपला माल विकला नाही गेलाय, सगळा माल चोरीला गेलाय वृंदा.
सगळं छान होते. तुझ्या बिझनेस बद्दल काही बोलणी झाली की नाही त्यांच्या काय सॉलिड माणसं आहेत काका. आहे ना? हा मग उलट संकेतला म्हणत होते ते राणाला नीट बिझनेस शिकव, एकदम कसं पहिल्या वर्षातच प्रॉफिट भेटला पाहिजे. तू आता फक्त बघ वृद्धा, आता आपण असंच मन लावून काम करणार आहे, फुल एनर्जी लावून. या असल्या वस्तू लय लोकांच्या घरी जाऊन विकायच्यात आपल्याला, त्यातून भरपूर प्रॉफिट कमवणार आहे आपण. मग आपण स्वतःच असं एक मस्तपैकी 4 मजली शोरूमच टाकू, मॉल टाईप मध्ये. 4 मजली नको, 5 मजली शोरूम घेऊन टाकूया, म्हणजे त्यात 5व्या मजल्यावर आपलं घर असेल. अहो, असं काय करताय? इकडे बघा, मी आहे ना तुमच्या सोबत. सगळं ठीक होईल, अजिबात काळजी करू नका तुम्ही. आहे मी. जरा अजून भरोसा दाखवतीस तर होईल सगळं ठीक. खरंच अहो, वर्षा, आज ऑफिस मधून ईमेल आलाय. माझी 4 महिन्यांची सुट्टी कमी करून 2 महिने केले. त्यामुळे मला आता लगेच शिपवर जावं लागणार आहे. याला काय अर्थ आहे? तुम्ही आत्ता आलात, नाही तर लगेच चाललात. आपल्याला एकमेकांबरोबर निवांत वेळ घालवता येणार आहे की नाही? कळतंय वर्षा, तुला जेवढा त्रास होतोय ना तेवढाच मलाही होतोय. असं वाटतंय की तुझ्यापासून लांब जाऊच नाही. हे नोकरी सोडून देऊ का? नाही, असं करू नका. म्हणजे नोकरी सोडून देणं हा काही ऑप्शन नाहीये ना. फ्युचरचा विचार नको का करायला? सेव्हिंग्सचा विचार नको का करायला? तुम्ही जा,
या वेळेला तुम्हाला जितका वेळ काम करायचंय तितका वेळ काम करा. 4 पैसे एक्स्ट्रा मिळाले तर आपल्या बिझनेसचं काही होतंय का तेही बघता येईल. हो ना. आणि आपण इतकी वर्ष जी लाईफस्टाईल एन्जॉय करतोय ती असं एकाएकी सोडणं शक्य होणार नाहीये आपल्याला. हो ना. हो. आणि समजा दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात आपली आत्ताची लाईफस्टाईल जी काही आहे ती मेंटेन करता येईलच की नाही हेही माहित नाही. त्याचाही विचार करायला हवा ना. विक्रांत, काय झालं? मला पुन्हा एकदा कळलंय माझी बायको खूप ग्रेट आहे. आपल्या संसाराच्या भावनिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाजू ती खूप विचार करून सांभाळते. है ना. मी लकी आहे खूप. विक्रांत, तर आयुष्यभर तुला किती घसा फोडून फोडून सांगितलं तरी तू काही माझं ऐकत नाहीस म्हणून तू तरी मूर्ख आहेस. नाहीतर तू सुधारत नाहीस तरी मी माझं रक्त आटवत राहतो म्हणून मी तरी मूर्ख आहे ना. बाबा असं काय बोलताय तुम्ही? हे मलाच विचारतेस तू? मलाच विचारतेस? याच्यामुळे हा जो काय सगळा घोळ होऊन बसलाय, जे काय घडून बसलाय बघत नाहीयेस तू? हा, दिसत नाहीये तुला? तरी मी 1000 वेळा सांगितलेलं आहे तुला की जी काही गोष्ट करशील ती काळजीपूर्वक करत जा म्हणून. सांगितलंय ना. अरे जे काही घडून गेलं होतं त्याचा विचार करून त्या माणसाच्या मागे धावलाच नसतंस तर हे सगळं घडलं असतं, बिघडलं असतं का त्याने काही? अरे आयुष्याला नव्याने सुरुवात करायची असेल तर मागच्या सगळ्या वाईट गोष्टी फेकून द्यायच्या असतात, मागे टाकून द्यायच्या असतात. किती वेळा सांगायचं तुला? किती वेळा सांगायचं? बोला ना का बोला, थांबलात कशाला? बोला ना आपल्याला. आपल्यासारख्या पडतूस माणसाची तीच लायकी आहे. विष पेलो होतो तेव्हाच मरून जायला पाहिजे होतं आपण. अहो काय बोलताय? का मला कळतच नाही हो. अहो हे माझं पुटकं नशीब. मी नेमकं कुठं जाऊन रिपेअर करून आणू? काय करू त्याचं मी? पनवती लागली ती लागलीच आयुष्यभर. माझ्यामुळे मी वृंदाचं आमच्या होणाऱ्या बाळाचे पण वांदे करून टाकलेत आता. बघ ना, मी तुला हे जे काय बोलतोय ना त्याचं वाईट वाटून घेऊन नकोस तू. फक्त मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय त्याचा जरा शांतपणे विचार कर. तोही विचार कर. हा, अरे समीर रावांसाठी जे पैसे होते ते तुला दिले तिथूनच सुरू झालं ना हे सगळं. हा, तेव्हापासून तर तुमच्यात आणि त्याच्यात सगळं बिनसलं की नाही. आणि आता संकेतरावांच्या भरोश्यावर तू सगळा माल उचललास आणि हा सगळा घोळ घालून ठेवलायस. आणि ते पैसे संकेतरावांना भरायला लागणार आहेत म्हणजे पुन्हा तुझ्या आणि त्यांच्या नात्यामध्ये बिघाड होणार की नाही? सांग मला. बाबा काय बोलताय तुम्ही? यावेळी यांना आधार द्यायचं सोडून हे असं सगळं बोलताय? इतकं नुकसान झालं यांचं. पण तुम्हाला काळजी कोणाची? लाडक्या समीर रावांची. तो समीर काय कमी होता आता संकेत पण आलाय. नाही, समीर आणि संकेत मध्ये यांचं वाटोळ झालं तरी चालेल. हो ना? मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस? अगं मी काय फक्त संकेतरावांची बाजू घेऊन बोलतोय? हा, अगं या राणाची सुद्धा काळजी वाटते मला म्हणून बोलतोय ना मी. प्रत्येक गोष्टीला तुझ्यावर अन्याय होतोय या एका चष्म्यातून बघणे सोडून देता बंद कर आता पुन्हा. ओ काका बोला, मला जे काय बोलायचं ते बोला, काय करायचं ते करा माझं. काका वृंदाला नका बोलू. अहो स्वतःला त्रास करून गेला आणि सगळ्याचा परिणाम बाळावर होईल.
अरे मग जन्मदात्या बापावर तुम्ही भेदभाव करता असा आरोप करत होत कसा हिच्याने? हा अरे राणा, तुझ्या बिझनेस मध्ये जरा काही बिघाड झाला, तुझ्या आयुष्यामध्ये जरा काही अघटित घडलं तरी मला किती दुःख होतं, किती यातना होतात हे मला आणि ते फक्त परमेश्वराला माहिती आहे. तरी मला काही याचं पडलेलं नाही, काही मला वाटत नाही. हे असं बोलवतात कसं हिच्याने? बाबा बाबा इथे कसं काय काम चालतं हे कळलं तुम्हाला? हा म्हणजे कसं आहे, 99% घुसलंय डोक्यात. आता 1% राहिला असं इकडचं तिकडचं. कमाल आहे. म्हणजे तुम्हाला एवढ्या लवकर मार्केट कळलं कसं? आता माझ्यासारख्या 2 नंबर धंद्यात मुरलेल्या माणसाला मार्केट शिकायला वेळ नाही लागत. रक्तच वेगळं असतंय आमच्यासारख्या लोकांचं. ते सगळं इथे नाही करायचं. नाही, भरोसा ठेव माझ्यावर. म्हणजे आपल्या धंद्यात मी काही घोळ नाही घालणार. हा, तर याच्या अगोदर जे केलंय ते वेगळी गोष्ट आहे, पण मार्केट शिकायला मला बिलकुल वेळ नाही लागायचं. हा बरं ठीक आहे, मी निघतो, काम आहे. आकाश येईल. समीर महालेंचं दुकान हेच आहे का? हो हेच आहे. या ना. बसा. तुम्हाला पाणी वगैरे काय देऊ का? हो, थोडं पाणी द्या. एक्सक्यूज मी. तू इथे? हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे का? बघा, मी जे विचारलंय त्याचं उत्तर द्या. बाजारात माणसं कशाला येतात? भाजी आणायला आले होते. दुकानात पाहिलं कोणी नव्हतं म्हणून शोधत शोधत इथे आले. असं आहे की 10 रुपये देऊन हिरवा मसाला विकत घ्यायला छोटं भाजीचं दुकान नाहीये, होलसेल भाजीचं दुकान आहे. तेव्हा तुम्ही निघालात तरी चालेल. मी सांगितलेलं ऐकलं नाही का? निघा. तू आलास? तू बाहेर गेला होतास ना, तेव्हा एक बाई इथे येऊन गेल्या. त्या म्हणत होत्या की काही दादाला सांगायची गरज नाही. सध्या भाज्या कुठे घ्यायच्या हे माहित नाही तिला. हाकलवून लावलं मी. जाऊ दे. ठीक आहे, मी निघतो. थोडं बोलू, पण मला तर ती बाई चांगल्या घरंदाज घराण्यातली वाटली. ती
चांगल्या घरातली बाई. आणि चांगलं ओळखतो मी तिला. याआधी पण 1-2दा येऊन गेले इथे. त्या बाईचे ना दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. तुम्ही काम करा तुमचं. आई मला एकदाच काय ते फायनल सांग. त्या स्थळाचं काय करायचं? अरे सांगितलं की तुला, गणपतीमध्ये पूजा ठेवायची आणि पाहुण्यांना बोलवायचं दर्शनाला, आणि गुड्डीला सांगायचं की पाहुणे येणार आहे दर्शनाला. त्याच वेळेला पटकन बघण्याचा कार्यक्रम उरकून टाकायचा. आता एकदा पाहुणे आले असं म्हणल्यावरती काय नाही म्हणणार आहे? आई, या कार्यक्रमाला वाडकर मास्तर आणि त्यांच्या फॅमिलीला पण बोलवावं लागेल का? त्यांना का बोलवायचंय? आई अगं ते बरं नाही दिसणार. आणि येऊ दे ना त्यांना. त्यांच्या समोर कार्यक्रम झाला तर काय फरक नाही पडणार आहे. संकेतला पण बोलवावं लागेल. बोलो, काय तुला गोतावळा जमवायचा ना तो जमव बाबा. त्या संकेतला बोलवायचे बोलो. पण एक तुला मी सांगते, ऋषीनं जर घराची पायरी चढली ना माझ्या, ते नाही मला चालणार. काय गाई? काय चालणार नाही? अगं गणपतीमध्ये आता पूजा ठेवायची आहे. मग दर्शनाला येतील लोक. मग ते चर्चा चालली होती जरा, कुणाला बोलवायचं कुणाला नाही. आणि हा म्हणतोय ऋषी आणि वेदाला पण बोलवायचं. म्हटलं चालणार नाही. का? बोलवू दे की. आई मी विसरलीये सगळं. आणि मी तर आता त्याच्याच कंपनीत जॉबला सुद्धा लागलीये. काय? हे कधी घडलं? आत्ताच जॉईन केलंय. म्हणजे ऍक्च्युली आई, मी ज्या बेकरीत काम करत होते ना, ते सर मला म्हणाले तुला जर अजून बरा पगार हवा असेल तर त्या कंपनीत जाऊन जॉईन हो. तिथले मालक त्यांच्या ओळखीचे आहेत ना, मग त्यांच्याच थ्रू गेले मी तिथे. आणि तिथे अकाउंट डिपार्टमेंटला जागा होती, मग तिथे जॉईन झाले. जास्त पगार मिळणार आहे. आता काय, एकाच ठिकाणी काम करायचंय, मग थोबाड तर बघावंच लागणार. मनात राग धरून काय करतीस? मग बोलव त्याला, मी केलंय माफ. त्र्यंबकेश्वरा, बरं झालं बाई, बरं झालं. सगळ्यांना बोलवा, त्यांनाही कळू दे ना माझ्या गुड्डीला कसं मस्त स्थळ मिळालंय ते. हे बघितल्यावर त्यांची जी जिरेल ना, जसे जळतील ना तेच बघायचंय मला. येऊ देत सगळ्यांना. आई तू पण ना, चल चल तयारीला लाग. त्र्यंबकेश्वरा, ऐकलंच बाबा माझं. सगळं व्यवस्थित पार पडू दे बाबा आता. ठीक आहे. बाकी गुड्डीने नशीब काढलं, चांगला मुलगा मिळतोय तिला. हो ना, एका भाजीवाल्याच्या बहिणीला सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा मिळतोय. वा. असं का म्हणताय? भाजीवाल्याच्या बहिणीला सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा मिळतोय म्हणजे? इंजिनियर असला तरी जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा भाजीवाल्याकडेच येतो ना. मग कुठलंही काम छोटं नसतं. हो ठीक आहे, मग एवढी चिडते काय तू? मग माझ्या नवऱ्याला असं कोणी खाली बघितलेलं मला आवडणार नाही, आणि स्वतः नवऱ्याने सुद्धा. बरं ठीक आहे, नाही बोलणार. ठीक आहे. पण उभी, मला ना जरा टेन्शन आलंय. गुड्डीला मुलगा नाही आवडला तर? अहो, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जेव्हा त्या मुलाचा फोटो दाखवलात ना, तेव्हाच तो मुलगा बरा वाटला. आणि गुड्डीला सुद्धा तो मुलगा नक्की आवडेल. मी चहा करते. बरं, बघण्याच्या कार्यक्रमाचं गुड्डीला कधी सांगायचंय? काय ठरलंय तुमचं?
अरे हो, आई आणि माझं असं ठरलंय की आता गणपती येणारच आहेत, घरी पूजा असणार, तेव्हा आपण सगळ्यांना दर्शनाला बोलवणार. तर आईचं असं म्हणणं आहे की तेव्हाच त्या पाहुण्यांना पण बोलवायचं, गुड्डी पण घरी असेल आणि तिच्या न कळत बघण्याचा कार्यक्रम उरकून घ्यायचा. बरं, आणि पूजेला संकेत मुक्ता आणि ऋषीवेदाला पण बोलवायचंय. काय? हो, सासूबाई काय म्हणतील, म्हणजे त्यांना चालणार आहे का? टेन्शन घेऊ नको, आईला सगळं माहित आहे. मुक्ता आणि संकेतचं ठीक आहे, पण वेदा आणि ऋषीला पण बोलवायचंय. आता तुला आईचा स्वभाव माहित आहे ना, म्हणजे तिचा मूड चांगला असेल तर अख्ख्या जगाला माफ करते. बरं ते जाऊ दे, मी आता तुझ्या घरी जातो बाबांना आमंत्रण द्यायला. तू तृप्तीला सोबत घे आणि संकेत आणि ऋषीच्या घरी जा आमंत्रण द्यायला. मी फ्रेश होऊन निघतो.